हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. तू गुरु बंधू पिता, तू अमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी अमुते. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. मी कळाकुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंदम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी अमुते. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरी या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील 59 क्रमांकाची आहे. आणि या ओवीच्या माध्यमातून अर्जुन भगवान परमात्म्याचं शिष्यत्व पत्करतो. नाम भगवान परमात्म्याशी आपले सर्व नाते अर्जुन त्या ठिकाणी जोडत आहे. या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो असा: आपल्या भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर जे कोरोना महामारीचं संकट आलेलं आहे, त्या संकटाच्या माध्यमातून या वर्षीची माऊली ज्ञानोबा यांचा जो पालखी सोहळा आहे, जी वारी आहे, ती वारी रद्द आहे. आणि मग ही वारी जरी रद्द असली तरीसुद्धा वारीचे जे नित्योपचार आहेत ते या ठिकाणी संस्थांच्या वतीने चालू आहेत. आणि त्यानिमित्त ही जी प्रवचनरूपी सेवा आहे, त्या प्रवचनरूपी सेवेचं मला आज या ठिकाणी मला प्रवचन करण्याचं भाग्य या ठिकाणी प्राप्त झालं. त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज संस्थान, त्याच पद्धतीने स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून ही प्रवचनरूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोच झालेली आहे. त्या संस्थेचेही आणि संस्थांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. तू गुरुबंधू पिता, तू अमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता, आपदी अमुते. माऊली ज्ञानोबाराय या ओवीच्या माध्यमातून भगवान परमात्म्याशी अर्जुनाने आपली जीवनातील जी काही नाती आहेत ना, ती नाती भगवंताशी अर्जुनाने जोडलेली आहेत. ज्यावेळेस युद्धाची सुरुवात होते, युद्धाची सुरुवात झाल्याच्या नंतर अर्जुन भगवंताकडे पाहतो, कारण की भगवंत अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असतात. आणि अर्जुन ज्यावेळेस भगवंताकडे पाहतो आणि अर्जुन भगवंताला म्हणतो, देवा अरे आपण युद्ध करण्यासाठी आलोत, परंतु ज्यांच्याशी मला युद्ध करायचं आहे ना, त्यांना मला एकदा पाहायचं आहे. आणि त्यांना पाहण्यासाठी भगवान परमात्मा अर्जुन भगवंताला सांगतो की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मधोमध नेऊन बरोबर उभा कर. त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा करतात. परंतु दोन्ही सैन्याच्या मधोमध रथ उभा करत असताना भगवान परमात्मा काय करतात की तो जो रथ आहे, तो रथ भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य ही जी महान मंडळी आहेत, त्या महान मंडळीच्या समोर ज्यावेळेस नेऊन उभा करतात, त्यावेळेस अर्जुन त्यांच्याकडे पाहतो आणि अर्जुन त्यांच्याकडे पाहून मोहग्रस्त होतो. अर्जुन भ्रमित होतो. अर्जुन म्हणतो की ज्यांनी हे भीष्माचार्य आहेत, आमचं कुल वाढवण्यासाठी यांनी अत्यंत प्रयत्न केलेले, त्या भीष्माचार्यांना मी मारू, ज्यांच्यामुळे मी आज या जगामध्ये खऱ्या अर्थाने अर्जुन म्हणून प्रसिद्ध झालो.
त्या द्रोणाचार्यांना मारण्याची वेळ माझ्यावर यावी, हे जे कुलगुरू आहेत आमचे कृपाचार्य त्यांना मारण्याची वेळ यावी, त्याच्यापेक्षा भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो की देवा यांना मारण्यापेक्षा मी आता काय करतो की हे माझं हातातलं शस्त्र खाली ठेवतो आणि मी यांना काही मारत नाही, खऱ्या अर्थाने मी युद्ध करणार नाही, मी युद्ध करणार नाही असा अर्जुनाच्या मनामध्ये ज्यावेळेस मोह निर्माण होतो आणि मोह निर्माण झाल्याच्या नंतर दुसऱ्या अध्यायाला ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस अर्जुनाच्या मनातला हा मोह जो असतो तो भ्रम असतो, भ्रम तो संशयामध्ये परिवर्तित होतो आणि भगवान परमात्म्याशी बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा अरे काय करायचे, याच्यामध्ये मी खूप गुरफटलेलो आहे, हा जो भ्रम आहे हा भ्रम माझ्या चित्तात निर्माण झालेला आहे आणि हा नुसता भ्रमच नाही तर माझ्या मनात आता त्या भ्रमाच्या बरोबर संशयसुद्धा उत्पन्न झालेला आहे, मी काय करावं, काय केलं पाहिजेस खऱ्या अर्थाने देवा, कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृष्ठामि त्वां धर्म सम्मूढ चेतः यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नाम। देवा अरे मला काय कळावं काय करावं हे कळत नाही आहे, खऱ्या अर्थाने आता मी काय करतो, मी तुझं शिष्यत्व पत्करतो, शिष्यस्तेहम शाधिमां त्वां प्रपन्नाम, मी तुझं शिष्यत्व पत्करतो, तू मला खऱ्या अर्थाने या संशयातून या भ्रमातून या मोहातून तू मला बाजूला कर, असं म्हटल्याच्या नंतर हे वाक्य ज्यावेळेस अर्जुन बोलतो त्याचंच विश्लेषण करत असताना माऊली ज्ञानोबाराय खाली लिहितात, माऊली म्हणतात की अर्जुनाच्या मुखातलेच बोल माऊली सांगतात, माऊली म्हणतात की तू गुरु बंधू पिता, तू आमुची इष्टदेवता आणि तूची सदा रक्षिता आपदी आमुते। देवा तू माझा कोण आहेस, माझा कोण आहे म्हटल्याच्यानंतर तू माझाच नाही तर आमच्या पांडवांचा नवे या सगळ्या जगाचा जर कोण असशील ना तर तू गुरु आहेस। भगवान परमात्म्याला एकेरी भाषेत बोलण्याचा अधिकार जर कोणाचा असेल ना तर तो फक्त आणि फक्त अर्जुनाचा आहे महाराज, कारण की अर्जुनाचं भगवंतावर एवढं प्रेम होतं, भगवंताचं अर्जुनावर प्रेम होतं आणि अर्जुनाचं सुद्धा भगवंतावर प्रेम होतं, इतकं प्रेम होतं, किती प्रेम होतं, वरच्या याच ओवीच्या वरची ओवी सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय सुंदर लिहितात, माऊली म्हणतात तरी श्रीकृष्णात वा जाणावे निकेते आम्हा सांगावे, जे सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू। भगवान परमात्म्याशी बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा आमचं खरं हित कशात आहे हे जर सांगणारा कोण असेल तर तू फक्त एकटाच आहे, सखा सर्वस्व आगवे आम्हासी तू। सखा भगवान परमात्म्याला बोलत असताना अर्जुन सखा नावाने संबोधतो, सखा म्हणतो, सखा आणि मित्र याच्यामध्ये फरक आहे बरं का, सखा कोणाला म्हणतात आणि मित्र कोणाला म्हणतात याचं जर विवेचन करायचं गेलं तर थोडक्यामध्ये सांगून जाईल, सखा त्याला म्हणतात की घेण्या देण्यामध्ये ज्याच्यामध्ये घेण्या देण्यातला व्यवहार होत असतो ना त्याला मित्र म्हटलं जातं, आणि सखा कोणाला म्हणतात ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेम असतं, निरतिशय प्रेम असतं ना त्याला खऱ्या अर्थाने सखा म्हटलं जातं। मित्रत्वाची लक्षणं सांगत असताना रामायणात रामप्रभू सांगतात, सुग्रीवाला सांगत असताना सांगतात, सुग्रीवा मित्रता कशाला म्हणतात, मित्रतेमध्ये घेण्या देण्यात कोणत्याही प्रकारचा व्यवहार नसतो, हे मित्रतेचं पहिलं लक्षण आहे। दुसरं लक्षण सांगत असताना सांगितलेलं आहे आपला मित्र जर वाईट मार्गाने जात असेल त्याला चांगल्या मार्गाला आणणं, हे मित्रतेचं दुसरं लक्षण आहे। आणि तिसरं लक्षण सांगत असताना सांगतात आपला मित्र जर संकटात असेल तर त्याला मदत करणं, हे मित्रतेचं तिसरं लक्षण आहे। हे मित्रत्वाची लक्षणं आहेत, परंतु सखा कोणाला म्हणतात, तो सखा त्यालाच म्हटलं जातं की जो आपल्यावरती निरतिशय भावनेने प्रेम करतो ना त्याला खऱ्या अर्थाने सखा म्हटलं जातं। ऐका एक वाक्य तुम्हाला जाता जाता सांगून जाईल, ऐका, पैशाने जवळ येणारे जे असतात ना त्यांना मित्र म्हटलं जातं, ऐका बरं का, पैशाने जी जवळ येतात त्यांना मित्र म्हणतात, परंतु जे अंतकरणाने जवळ येत असतात त्याला खऱ्या अर्थाने सखा म्हटलं जातं। पैशाने तर कोणीही जवळ येईल हो, परंतु अंतकरणाने जो जवळ येत असेल ना त्याला खऱ्या अर्थाने सखा म्हटलं जातं। आणि भगवान परमात्म्याशी बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा तू आमचा कोण आहे, सखा सर्वस्व आमुचे, तू आमचा सखा सर्वस्व आगवे, तू आमचा सखा आहेस आणि सर्वस्व असणारा असा आहेस, त्यामुळे तू कोण आहेस तर भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो की तू गुरु, तू आमचा गुरु आहेस। अर्जुन भगवान परमात्म्याशी एकेरी भाषेत बोलतो की तू म्हणतो, याचं कारण जर काय असेल तर भगवंताचं अर्जुनावर आणि अर्जुनाचं भगवंतावर किती प्रेम होतं हो। पहिल्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबारायांनी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे। माऊली म्हणतात की देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करी तू झाला। काय अर्जुनाचं आणि भगवंताचं प्रेम आहे पहा ना, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात भगवंताचं नवल आहे, काय नवल आहे, देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे, एवढं प्रेम
भक्ताचं नाम अर्जुनाचं भगवंतावर आहे की जे सारथ्यपणा पार्थाचे करी तू झाला. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य जर करायचं काम कोणी केलं असेल ना तर ते आमच्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलं. म्हणून भगवंताला एकेरी भाषेत बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा तू 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 कोण आहेस, तर तू गुरु आहेस, तू आमचा गुरुबंधू आहेस, तू आमचा गुरु आहेस. खऱ्या अर्थाने गुरु कोणाला म्हणतात? व गुरुचे अनेक लक्षणं सांगितलेले आहेत. गुरुचं लक्षण सांगत असताना माऊली ज्ञानोबाराय सांगत असताना सांगतात, माऊली म्हणतात फेडिता बंधनाचा ठावो. आपल्याला जो बंधनातून मुक्त करतो ना त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात? गुरु म्हटलं जातं. बंधनापासून मुक्त करणारा किंवा वैकुंठवासी गुरुवर्य विठ्ठलबुवा घुले आम्हाला पाठामध्ये सांगत असताना बाबा एक वाक्य सांगायचे. बाबा म्हणायचे की या दारुण संसाराचं जो ज्ञान करून देतो, या दारुण संसाराचं जो ज्ञान करून देतो आणि या संसारातून जो मुक्त करतो ना त्याला खऱ्या अर्थाने गुरु म्हणतात. जो या संसाराचं ज्ञान करून देऊन या संसारातून मुक्त करतो त्याला खऱ्या अर्थाने गुरु म्हणतात. बाकीचे जे असतात ना, बाकीच्यांना गुरु म्हणता येत नाही. बाकीचे जे गुरु असतात ते कसे गुरु असतात त्याचं वर्णन करतात. माऊलींनीच केले, शिष्यशास्त्राचे नि विलासे मठादी मुद्रेचे नि मिसे असं वर्णन केले. 10-5 शिष्य मागे 10-5 शिष्य पुढे यांना घेऊन जर तो गुरु फिरत असेल तर बुवा म्हणायचे, गुलेबाबा सांगायचे तो गुरु नाही तर तो भंपक गुरु आहे. असा गुरु नसतो. गुरु कोणाला म्हणतात? जो आपल्याला आपल्या शिष्याला या संसाराचं दारुण संसाराचं ज्ञान करून देतो आणि या संसारातून मुक्त करतो त्याला खऱ्या अर्थाने काय म्हणतात? गुरु म्हणतात. अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा तू आमचा गुरु आहेस, गुरु आहेस. या जगामध्ये गुरु, जगद्गुरु, गुरु, श्रीगुरु आणि जगद्गुरु असे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये जगद्गुरु खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा या जगाचे गुरु आहेत. या जगामध्ये तीन जगद्गुरु झाले. त्यातले सगळ्यात पहिले जगद्गुरु जर कोण असतील ना तर ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. भगवान श्रीकृष्ण परमात्मा नुसते अर्जुनाचेच गुरु नाहीत तर या समस्त जगाचे गुरु आहेत. म्हणून भगवान परमात्मा हे एक जगद्गुरु आहेत. दुसरे जगद्गुरु जर कोण असतील ना तर ते दुसरे जगद्गुरु आहेत श्रीमद आद्य शंकराचार्य. जगद्गुरु शंकराचार्य हे दुसरे जगद्गुरु आहेत. आणि तिसरे जगद्गुरु जर कोण असतील तर जगद्गुरु तुका अवतार नामयाचा आणि सांप्रदाय सकळाचा तेथून या जगद्गुरु तुकोबाराय, नवे नवे माऊली ज्ञानेश्वर महाराज असतील, संत एकनाथ महाराज असतील, ही जी सकल संत मांदियाळी आहे ना, ही सकल संत मांदियाळी ही एक तिसरी जगद्गुरु आहे. या जगद्गुरु आहे. मग या जगद्गुरु या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा तू आमचा गुरु आहेस. खऱ्या अर्थाने भगवंताशी गुरुचं नातं अर्जुनाने लावलेलं आहे. तू गुरुबंधू. तिसरं नातं सांगितलेलं आहे पिता. दुसरं नातं सांगितलं तू आमचा पिता आहेस. खऱ्या अर्थाने या जगाचा जर पिता कोण असेल ना तर तो फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्ण परमात्मा. नवे नवे पंढरीश पांडुरंग परमात्मा या जगाचा पिता आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता आणि बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की सकळही गोत माझे पंढरीसी जाणा बाप रखमा देवरू विठ्ठलची जाणा. बाप रखमा देवरू विठ्ठलाचे आण. सगळं जे गोत आहे ना माझं ते सगळं गोत जर कोण असेल ना ते खऱ्या अर्थाने तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. खऱ्या अर्थाने तो भगवान परमात्मा आहे. या नाटाच्या अभंगामध्ये सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा आमचा पिता आहे. भगवान परमात्मा पिता आहे. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रोणम त्वमेव त्वमेव सर्वम मम देव देव. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा हा आपला पिता आहे. त्वमेव माताच. भगवान परमात्म्याला पदवी दिलेली नवे नवे तो आहेच. देव आपला पिता आहेच. नाथ महाराजसुद्धा म्हणतात माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. खऱ्या अर्थाने या जगाची माय, या जगाचा बाप जर कोण असेल ना तर तो फक्त आणि फक्त पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे. म्हणून अर्जुन देवाशी सांगत असताना बोलत असताना देवाला म्हणतो की देवा तू गुरुबंधू, तू पिता आहेस. तू आमचा कोण आहेस तर तू आमचा पिता आहे. आणि खऱ्या अर्थाने दुसरं आणखी एक सांगत असताना भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो तू आमची इष्टदेवता. खऱ्या अर्थाने तू आमचं कोण आहेस तर इष्टदैवत आहेस. भगवान परमात्म्याला इष्टदेवता माऊली म्हणतात. नवे नवे भगवान कशा पद्धतीने इष्टदेवत आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे जाते सनकाधिका ध्यात आणि ते आमचे कुळदैवत पांडुरंग. कुळदैवत, इष्टदैवत नाम कुळदैवत. प्रत्येकाचं काही ना काहीतरी कुळदैवत असतंच.
त्या पद्धतीने माऊली ज्ञानोबाराय किंवा नवे नवे अर्जुन म्हणतो की देवा आमचं जर कुलदैवत काय असेल ना तर तो फक्त आणि फक्त तू आहेस. माऊली जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वित्त गोत चित्त, विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ, आवडे मात विठ्ठलाची. खऱ्या अर्थाने आमचं कुलदैवत जर कोण असेल ना तर तो फक्त आणि फक्त तू कोण आहे? पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. तू आमची इष्टदेवता. अर्जुन म्हणतो देवा तू आमची इष्टदेवता आहे आणि तूच सदा रक्षिता आपदी आमुते. आमच्या सगळ्या आपदीमध्ये, आमच्या सगळ्या संकटामध्ये आमचं रक्षण करणारा जर कोण असेल ना तर देवा फक्त आणि फक्त तूच आहे रे. देवा तू आमचं रक्षण केलेलं आहेस. कशा पद्धतीने रक्षण केलं? भगवान परमात्म्याने संपूर्ण पांडवाचं 3 पद्धतीने 3 काळामध्ये 3 टप्प्यामध्ये रक्षण केलेले. कोणते 3 टप्पे आहेत? त्यातला पहिला टप्पा सांगत असताना असा आहे की युद्धाच्या अगोदर भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. दुसरा टप्पा आहे युद्धामध्ये भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. आणि तिसरा टप्पा आहे युद्ध झाल्याच्या नंतर सुद्धा भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. कशा पद्धतीने रक्षण केलं? एखादं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल. भगवान परमात्म्याला सांगत असताना अर्जुन म्हणतो तूच सदा रक्षिता आपदी आमुते. भगवंताने युद्धाच्या अगोदर पांडवांचं कशा पद्धतीने रक्षण केलं हो याचं वर्णन करत असताना अत्यंत सुंदर वर्णन आहे. पहा भगवान परमात्म्याने काय झालं, पांडवांना लाक्षागृहात जाळून मारण्याचा प्रयत्न कौरवांनी केला. लाक्षागृह एवढं मोठं तयार केलं होतं की त्या लाख जी असते तिला थोडा जरी अग्नी लागला तरी ती पेटल्या जाते. त्या अर्थाने ही लाख जर पाहिजे असेल तर तुम्हाला इकडे तिकडे कुठे नाही पाहायला मिळणार. सोनाराच्या जर दुकानात तुम्ही गेलात तर सोनाराच्या दुकानामध्ये त्याचा उपयोग होतो. कशामध्ये होतो? ज्यावेळेस सोन्याचे मणी तयार केले जातात ना तर सोन्याचे मणी तयार करण्याच्या अगोदर त्याच्यामध्ये लाख भरल्या जाते. कशासाठी लाख भरतात? तर ते मणी ठिसूर म्हणजे टणक व्हावे म्हणून. नंतर ते जाळून ती लाख जाळल्या जाते. हे मला माहीत असण्याचं कारण असं की मी सोनार आहे त्याच्यामुळे सांगितलं मी. ती लाख अशी असते की ती लाख त्याला अग्नी लागला की ती जळल्या जाते. मग त्या पांडवांना मारण्यासाठी कौरवाने काय केलं? लाक्षागृहच पूर्ण तयार केलं की जे घरच लाखेचं बनवलेलं होतं आणि लाखेचं घर बनवलं. आणि ते घर बनवल्याच्या नंतर पांडव आणि ते त्या लाक्षागृहामध्ये ज्यावेळेस गेले, भगवंताला सांगण्याची गरजच नाही महाराज. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, विश्वंभर परी हारचिन लगे. मुंगीच्या पायामध्ये घुंगरू बांधलेलं असतं त्याचासुद्धा आवाज भगवंताच्या कानापर्यंत पोहोचतो. हे तर कळणं अत्यंत अशक्य असं काहीच नाही देवाला. त्यावेळेस भगवंताला समजलं की आपले भक्त जे आहेत ते आता संकटामध्ये आहेत आणि त्यांना वाचवलं पाहिजे. मग भगवंताने काय केलं? भगवंताने त्या लाक्षागृहातून पांडवांना सही सलामत सुरक्षितरित्या सुरुंग खोदून त्या लाक्षागृहातून भगवंताने पांडवांना बाहेर काढलं. हा युद्धाच्या अगोदरचा प्रसंग आहे. युद्धाच्या अगोदरच्या असे अनेक प्रसंग आहेत. त्यातला आणखी एक प्रसंग जर आपल्याला सांगायचं झालं, सर्वांना श्रुत आहेच परंतु आता विषयाला अनुसरून आलेला आहे म्हणून मी सांगतो की ज्यावेळेस पांडवाने यज्ञ केला, राजसूय यज्ञ केला, एवढं इंद्रप्रस्थ तयार केलं, मायावी नगरी तयार केली. आणि मायावी नगरी तयार केल्याच्या नंतर त्या ठिकाणी कौरव आलेलेच होते. कौरवांनी पाहिलं, दुर्योधनाने पाहिलं आणि त्या मायावी नगरीमध्ये दुर्योधन एके ठिकाणी पाणी नाही म्हणून त्या पाण्यामध्ये पडल्या गेला. आणि पाण्यात पडल्याच्या नंतर द्रौपदी हसल्या गेली. द्रौपदी हसली आणि द्रौपदीच्या मुखातून एक वाक्य निघून गेलं गड्या. द्रौपदी त्यावेळेस म्हणाली, आंधळ्याची मुलं आंधळीच. एवढंच एक वाक्य त्या दुर्योधनाने डोक्यामध्ये ठेवलं आणि तो म्हटला की या हसण्याचा आणि या वाक्याचा मी एक दिवस बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. दुर्योधन हस्तिनापूरला ज्यावेळेस परत निघून आला, पांडवांचा राजसूय यज्ञ झालेलाच होता. त्या दुर्योधनाने धृतराष्ट्राला सांगितलं की पांडवांना तुम्ही बोलवा, मला त्यांच्यासोबत दूध खेळायचे. दूध खेळण्यासाठी बोलवलं. धर्मराजांना द्यूत खेळण्याचं कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसताना सुद्धा धर्मराज त्या ठिकाणी दूत खेळण्यासाठी आले. आणि दूत खेळण्यासाठी ज्यावेळेस आल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्यूताला सुरुवात झाली. आणि द्यूताला सुरुवात झाल्याच्या नंतर कौरवांच्या बाजूने शकुनी मामा फासे टाकत होता. आणि शकुनी मामाने फासे टाकत पांडवांचं सर्व राज्यही जिंकलं. पांडवांचं सर्व राज्य जिंकल्याच्या नंतर धर्मराजाला विचारलं, आता काय डावावर मांडणार? त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, माझा भाऊ आहे ना, नकुलालाही डावावर मांडण्यात आलं. नंतर सहदेव डावावर मांडण्यात आला. नंतर भीमालासुद्धा अर्जुनाला डावावर मांडण्यात आलं. स्वतः भीमालाही डावावर मांडण्यात आलं.
स्वतः धर्मराजसुद्धा डाव्यावर मांडल्या गेले आणि धर्मराजसुद्धा हरले. त्यावेळेस धर्मराजाने सांगितलं, गड्या आता माझ्याकडे डाव्यावर मांडण्यासाठी काहीच नाही रे, काहीच नाही म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी शकुनीने सांगितलं, आहे ना म्हणले, नाही कसं म्हणता, एक गोष्ट अजून तुमच्याकडे शिल्लक आहे. काय म्हणले, द्रौपदी. द्रौपदी म्हटल्याच्या नंतर ऐका, धर्मराजाने द्रौपदीला सुद्धा त्या ठिकाणी डावावर मांडलं आणि द्रौपदीला डावावर मांडल्याच्या नंतर द्रौपदीसुद्धा हरल्या गेली. द्रौपदी हरल्याच्या नंतर भगवान दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं, जा आणि द्रौपदीला घेऊन ये. द्रौपदीला घेऊन ये म्हटल्याच्या नंतर दुःशासन ज्यावेळेस द्रौपदीकडे गेला त्यावेळेस द्रौपदीला सांगितलं, ए द्रौपदी चाल, तुला सभेमध्ये आलं पाहिजे. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, भाऊजी तुम्ही असं का बोलताय माझ्याशी, मी तुमची मोठी बहिणी आहे, तुम्ही आरतुरं माझ्याशी बोललं नाही पाहिजे. त्यावेळेस तो दुःशासन म्हणतो, तू आजपर्यंत आमची कोणीतरी होती, तू आतापासून आमची कोणी नाही, तू आता आमची फक्त आणि फक्त दासी आहेस, त्यामुळे मी तुला कसंही बोलू शकतो, तू आलं पाहिजे माझ्यासोबत. त्यावेळेस द्रौपदीने सांगितलं, अहो मी येण्याच्या अवस्थेत नाही, मी एक वस्त्र आहे, मी रजस्वला आहे. त्यावेळेस तो दुःशासन म्हणतो, तू रजस्वला असू नाही तर एक वस्त्र असू, तुला यावंच लागेल. दुःशासन द्रौपदीला ओढत ओढत त्या सभेमध्ये ज्यावेळेस घेऊन येतो आणि सभेत आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी द्रौपदी म्हणते, जरी हा मला सभेत घेऊन जात असला तरी त्या ठिकाणी माझे 5 पतिराज आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे नक्कीच दुःशासनाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यावेळेस आणल्या जातं 5ही पती आपल्या मानाखाली घालतात आणि 5ही पती मानाखाली ज्यावेळेस घालतात ना त्यावेळेस भीष्माचार्यांकडे पाहिलं जातं. त्यावेळेस भीष्माचार्यसुद्धा आपली मान खाली घालतात, द्रोणाचार्य आपली मान खाली घालतात, कृपाचार्य खाली मान घालतात. त्यावेळेस भीष्माचार्यांना द्रौपदी म्हणते की, भीष्माचार्य तुमच्या देखत तुमची कुलवधू या दरबारामध्ये अशी आणल्या जाते. त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, याच्यामध्ये माझा काहीच दोष नाही, याच्यामध्ये सगळा तुझ्या पतीचा दोष आहे. तुझ्या पतीने तुला डावावर मांडलं आणि तू हारल्या गेला. त्यावेळेस त्या द्रौपदीने भीष्माचार्यांना विचारलं की, माझ्या पतीने आणखी काय काय वस्तू हरल्या, काय काय वस्तू ते डावावर त्यांनी मांडल्या. त्यावेळेस द्रौपदीला सांगितलं, तुझ्या पतीने सगळं राज्यही हरवलं, सगळं राज्य डावावर मांडलं होतं, 5ही भाऊ ते स्वतः डावावर मांडले गेले, ते सुद्धा हरले गेलेले आहेत आणि शेवटी तुला डावावर मांडलं. त्यावेळेस द्रौपदीने विचारला प्रश्न, भीष्माचार्य मला डावावर मांडण्याच्या अगोदर माझे पती धर्मराज ते डावावर मांडले होते ना. हो, ते सुद्धा डावावर मांडले होते, मग ते हरले होते का जिंकले होते. त्यावेळेस भीष्माचार्याने सांगितलं, तुझे धर्मराज पती हे सुद्धा हरले होते. त्यावेळेस द्रौपदी म्हणते, जर माझे पती हरले असतील तर त्यांना मला डावावर मांडण्याचा काय अधिकार, हरलेल्या माणसाचा दुसऱ्या व्यक्तीवर अधिकार असू शकतो का, या प्रश्नाचं तुम्ही मला उत्तर द्या. त्यावेळेस द्रौपदी भीष्माचार्यांना हे बोलते. भीष्माचार्यांचा नाविलाज होतो. दुर्योधन दुःशासनाला सांगतो, तिचं वस्त्र साडी जी आहे ती फेडण्यासाठी सुरुवात कर. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस दुःशासन हात घालतो ना, दुःशासन हात घातल्याच्या नंतर एवढे साडी ओढण्याचा प्रयत्न करतो. ती द्रौपदी शेवटी सगळ्यांकडे पाहते, कोणीही मदतीला येत नाही ना. शेवटी भगवंताचा धावा करते, कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सके या लावी येला देवा, अरे कुठे आहेस, काय वेळ लावलास, ये ना. भगवान परमात्मा त्या ठिकाणी येतात आणि काय करतात, द्रौपदी पांचाळी सभे माझी आणली आणि वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. भगवान परमात्मा स्वतः वस्त्र पुरवले नाही तर भगवंताने स्वतः वस्त्र अवतार घेतला गेला. भगवान परमात्मा तो दुःशासन एवढे वस्त्र त्यांनी ओढले, एवढे वस्त्र त्यांनी ओढले, शेवटी तो दुःशासन थकला गेला. परंतु भगवान परमात्मा जे आहे होते वस्त्र अवतार घेतला होता ना, द्रौपदीला वस्त्र कमी पडू दिलं नाही. म्हणजे युद्धाच्या अगोदर सुद्धा भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. तूच सदा रक्षिता आपदी अमुते. युद्धाच्या पूर्वी भगवंताने पांडवांचं रक्षण केलं, युद्धामध्ये सुद्धा भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. कशा पद्धतीने माऊली म्हणतात, आम्हा घाली पाठीकडे आणि आपण कळी काळाशी घडी. आम्हाला पाठीकडे अर्जुनाच्या भगवान परमात्मा पुढे होते, अर्जुन भगवंताच्या पाठीमागे होतं. आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळाशी भिडी, किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आणि आलिया आघात निवाराय, किंवा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. भगवान परमात्मा युद्धामध्ये अर्जुनाच्या पुढे उभा होता आणि अर्जुनाचं युद्धामध्ये भगवंताने रक्षण केलं होतं. झालं काय की ज्या वेळेस 5-6 दिवस झाले युद्धाला, कौरवाकडच्या असंख्य अगणित वीर मारले गेले, परंतु पांडवांचा एकही वीर ज्यावेळेस मारला गेला नाही,
दुर्योधनाला राग आला आणि दुर्योधन भीष्माचार्यांच्या त्या तंबूमध्ये आले आणि म्हटले भीष्माचार्याला, दुर्योधन म्हणतो की तुम्ही राहताय आमच्याकडे, खाताय आमच्याकडे, परंतु मनाने मात्र तुम्ही पांडवांकडून आहात. आजपर्यंत आपलं एवढं सैन्य मारल्या गेलं, परंतु अजून पांडवांचा एकही योद्धा, एकही वीर मारला गेला नाही. ज्यावेळेस असं बोलले ना, असं बोलल्याच्या नंतर त्या ठिकाणी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयाच्या अगोदर मी ही निष्पांडवी पृथ्वी करेल. सगळीकडे बातमी पसरल्या गेली आणि सगळीकडे बातमी पसरल्याच्या नंतर आता करायचं काय म्हटल्याच्या नंतर पांडवांकडे ज्यावेळेस ही बातमी समजल्या गेली ना, सगळे पांडव चिंतेत होते. भगवान परमात्मासुद्धा बसलेले होते. परंतु झालं काय, अर्जुन जो होता ना, तो अर्जुन भगवंताच्या मांडीवर डोकं अर्जुनाचं होतं आणि अर्जुन झोपला होता. नुसताच झोपला नव्हता, घोरत होता, एवढा शांत झोपला होता. त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला हलवलं आणि जागं केलं. अरे म्हणले, झोपतो काय? भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली उद्या निष्पांडवी पृथ्वी करणार आणि तू खुशाल झोपा घेतोय. त्यावेळेस भगवंताला अर्जुनाने सांगितलं, देवा, अरे तू जागा असताना मला जागं राहण्याची काय गरज आहे? तू जागा आहेस ना, तू करशील बरोबर, तुला काळजी आहे रे माझी, तुला काळजी आहे आमची. त्यावेळेस भगवंताने काय केलं, द्रौपदीला भीष्माचार्यांच्या शिबिरामध्ये घेऊन गेले. हातामध्ये द्रौपदीला उचलून नेलं आणि त्या ठिकाणी द्रौपदीला सांगितलं भीष्माचार्यांचं फक्त दर्शन घ्यायचं. भीष्माचार्याचं द्रौपदीने दर्शन घेतलं. बांगड्यांचा आवाज झाला. भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्यावेळेस भीष्माचार्याला द्रौपदी म्हणते, पितामह, हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? कारण की उद्या निष्पांडवी पृथ्वी करण्याचा तुम्ही प्रतिज्ञा केलेली आहे आणि तुम्ही मला आशीर्वाद देताय, सौभाग्यवती भव. त्यावेळेस भीष्माचार्यांनी सांगितलं, तुला इथं आणलं कोणी? अगोदर मला सांग. ज्यावेळेस भगवान परमात्म्याकडे पाहिलं त्यावेळेस भीष्माचार्य म्हणतात, देवा, अरे मी एकटाच भीष्म काय, माझ्यासारखे असंख्य जरी भीष्म आले ना तरीसुद्धा पांडवांचं काहीही होऊ शकत नाही, कारण तू त्यांच्यासोबत आहेस, तू त्यांच्यासोबत आहे. युद्धामध्ये असताना भीष्माचार्यांचं आणि अर्जुनाचं ज्यावेळेस युद्ध सुरू झालं, आता भगवंताला समजलं की या बाणाने अर्जुनाचा निपात होणार. भगवंताने काय केलं, रथातून खाली उडी टाकली, आपल्या हातामध्ये चक्र घेतलं, चाक घेतलं रथाचं तुटलेलं आणि भीष्माचार्यावर धावून गेले. कारण भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली होती, मी या निष्पांडवी पृथ्वी तर करणारच, परंतु आणखी एक प्रतिज्ञा होती, भगवंताची प्रतिज्ञा होती की भगवान परमात्मा म्हटले होते, मी या युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही. आणि भीष्माचार्य म्हटले होते, देवा, मी तुला शस्त्र धरायला लावल्याशिवाय राहणार नाही. भीष्माचार्यांनी भगवंताला शस्त्र हातात धरायला लावलं. म्हणजे युद्धामध्ये सुद्धा प्रत्यक्ष भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. तूच सदा रक्षिता आपदी आमुते. आणि शेवटी युद्ध झाल्याच्या नंतरसुद्धा पांडवांचं रक्षण भगवान परमात्म्याने केलं. कशा पद्धतीने केलं सांगू का? युद्ध झाल्याच्या नंतरसुद्धा भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. कशा पद्धतीने? संपूर्ण युद्ध झालं, सगळे कौरव मारल्या गेले, शेवटी फक्त दुर्योधन जिवंत राहिला. दुर्योधनाने जिवंत राहिल्याच्या नंतर तो पाण्याच्या सरोवरामध्ये एका ठिकाणी लपून बसला आणि लपून बसल्याच्या नंतर सगळे त्या ठिकाणी गेले. आवाज दिला त्या दुर्योधनाला, अरे लपतो काय, भ्याडासारखा बाहेर ये, युद्ध कर. तो दुर्योधन ज्यावेळेस बाहेर आला, आता युद्ध करायचं, मी एकटाच आहे, गदा युद्ध करण्याचं ठरलं. कोणासोबत करणार? भीमासोबत गदा युद्ध करण्याचं ठरलं. परंतु त्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग असा होता, तो जो दुर्योधन होता ना, तो दुर्योधन आपल्या आईकडे नाम गांधारीकडे आला होता आणि गांधारीला त्याने विचारलं की, सगळे तर गेलेत, मी एकटाच जिवंत आहे, परंतु मी वज्रदेही होईल, असं काहीतरी तुम्हाला सांग. त्यावेळेस गांधारीने सांगितलं, मी ज्यावेळेस सांगेल ना त्यावेळेस तू माझ्याकडे दिगंबर अवस्थेमध्ये आलं पाहिजे. त्यावेळेस तो दुर्योधन आदल्या रात्री आपल्या आईने बोलवलं म्हणून दिगंबर अवस्थेत ज्यावेळेस आईकडे निघाला, गांधारीकडे निघाला, त्यावेळेस रस्त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटले आणि भगवंताने पाहिलं आणि विचारलं, अरे या अवस्थेत कुठे चालला? एवढा मोठा तू या हस्तिनापूरचा युवराज आहे आणि खुशाल दिगंबर अवस्थेत कुठे निघाला? त्यावेळेस त्याने सांगितलं, मी माझ्या आईकडे चाललो आहे, मला तिने बोलवलेलं आहे, माझा वज्रदेह ती करणार आहे. असं म्हटल्याच्या नंतर भगवंताने सांगितलं, अरे बरोबर आहे, परंतु कमीत कमी लज्जारक्षण तरी केलं पाहिजे, आईच्या समोर जायचे, एवढा मोठा तू झालेला आहेस. म्हणले आता काय करायचं? काही नाही. भगवंताने काय केलं, एक फुलाची माळ दिली आणि लज्जारक्षणापुरतं ज्यावेळेस कमरेभोवती गुंडाळलं गेलं,
तो गांधारीच्या समोर उभा राहिला दुर्योधन. गांधारीने विचारलं, अरे आलास का? मी सांगितलं होतं तसं आलास का? त्यावेळेस त्याने सांगितलं, हो मा, तू जसं सांगितलं होतं ना तसंच आलेलं आहे. 2-3 वेळेस विचारलं. त्याने सांगितलं, हो मा, तू जसं सांगितलं ना तसंच आलेलो आहे. गांधारीने आपल्या डोळ्यावरची पट्टी उघडली आणि त्या दुर्योधनाकडे ज्यावेळेस नख शिखांत पाहिलं त्यावेळेस त्या दुर्योधनाचा संपूर्ण देह वज्रदेह झाला होता. गांधारीने शेवटी डोळ्यावरती पट्टी बांधली आणि विचारलं, म्हणले, का रे, तुझा सगळा देह वज्रदेह झालेला आहे, परंतु जेवढा कमरेभोवतीचा भाग आहे ना तेवढा मात्र कच्चा राहिला आणि तिथंच तुझा घात होणार आहे म्हटले. आणि भीमासोबत ज्यावेळेस गदायुद्ध सुरू झालं ना, त्या गदायुद्धामध्ये कितीही मारलं तरी दुर्योधन ज्यावेळेस मरत नव्हता त्यावेळेस भगवंताने भीमाकडे इशारा केला, मांडीवरती इशारा केला आणि सांगितलं, मांडीवर मार. हा इशारा ज्यावेळेस भीमाने पाहिला ना, त्या मांडीवरती मारली गदा आणि त्या दुर्योधनाला गतप्राण केलं. दुर्योधनाला मारण्यात आलं. म्हणजे युद्धाच्या नंतरसुद्धा भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. पांडवांचं रक्षण करत असताना भगवान परमात्मा कुठेही मागे पुढे राहिले नाहीत महाराज. प्रत्येक संकटाच्या समयी भगवंताने पांडवांचं रक्षण केलं. तूच सदा रक्षिता आपदी अमुते. युद्धाच्या नंतर काय झालं, युद्धाचा दररोजचा नियम असा होता की भगवान परमात्मा आणि अर्जुनाच्या रथाचं सारथ्य भगवान परमात्मा करत होते. युद्धाला जाण्याच्या अगोदर भगवान परमात्माने रथ जुंपून आणायचा आणि रथ जुंपून आणल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताने आपली मांडी द्यायची. त्या मांडीवर अर्जुनाने पाय ठेवायचा आणि नंतर रथामध्ये चढायचं. युद्धाहून आल्याच्या नंतरसुद्धा भगवंताने अगोदर खाली उतरायचं. अर्जुनाला उतरण्यासाठी मांडी द्यायची. त्या मांडीवर अर्जुनाने पाय ठेवायचा आणि नंतर खाली उतरायचा. हा रोजचा दिनक्रम होता. 18 दिवस झाले युद्ध संपलं आणि युद्ध संपल्याच्या नंतर शेवटच्या दिवशी भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना, अरे उतर रथाच्या खाली. रथाच्या खाली उतर म्हणल्याच्या नंतर भगवंताला अर्जुन म्हणतो की देवा, अरे आपला रोजचा नियम काय आहे, अगोदर तू खाली उतरायचं आणि नंतर मी खाली उतरायचं ना. भगवंताने डोळे लाल केले आणि अर्जुनाकडे भगवंत पाहतात आणि म्हणतात, तुला सांगितलेलं समजत नाही का, उतर रथाच्या खाली. उतर रथाच्या खाली म्हटल्याच्या नंतर अर्जुन रथाच्या खाली उतरला आणि अर्जुन जसा रथाच्या खाली उतरला तसं भगवान परमात्म्याने रथातून उडी टाकली. रथाचे घोडे सोडण्यात आले आणि रथाने पेट घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेस भगवंताला अर्जुनाने विचारलं, देवा, अरे रथ कसं काय पेटला? त्यावेळेस भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अरे अर्जुना, रोज जेवढे प्रतियोद्धे होते तुझ्यासमोर, जेवढे युद्ध करायला आले होते ना, त्यांचे जेवढे अस्त्र आणि शस्त्र होते ना ते मी या रथाच्या खाली दाबून ठेवलेले होते. जोपर्यंत मी या रथावर होतो तोपर्यंत तू सुरक्षित होता. आजचा शेवटचा दिवस होता. जर आज मी या रथातून अगोदर उतरलो असतो तर रथ पेटला असता आणि तुझंसुद्धा जळून खाक झाला असता, म्हणून तुला अगोदर उतरण्यासाठी सांगितलं. म्हणजे युद्धाच्या नंतरसुद्धा भगवंताने या पांडवांचं रक्षण केलं. म्हणून माऊली ज्ञानोबाराय नवे अर्जुन देवाला म्हणतो, तूच सदा रक्षिता आपदी अमुते. आमच्या सगळ्या आपदीमध्ये, संकटामध्ये रक्षण करणारा जर कोण असशील ना देवा, तर तू आमचं रक्षण करणारा आहे. म्हणून देवा, एकच गोष्ट तुला सांगतो. काय सांगतो? की तू गुरु बंधू पिता, तू आमची इष्टदेवता, तूच सदा रक्षिता आपदी अमुते. आमचं रक्षण करणारा आमचा गुरु बंधू पिता, आमची इष्टदेवता, सगळं हे तूच असल्यामुळे आता या संशयातून, या मोहातून, या भ्रमातून तू मला काय कर, मुक्त कर. तरी उचित काय आम्हा, हे जे व्यभिचरेना धर्मा, ते झड करी पुरुषोत्तमा. सांग आता देवा, अरे काय उचित आहे, काय अनुचित आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय सत्य, काय असत्य, धर्म काय, अधर्म काय, नीती काय, अनिती काय, याचा निवाडा आम्हाला तर काही करता येईना, मला तर काही करता येईना देवा. म्हणून तरी उचित काय आम्हा, जे व्यभिचरेना धर्मा, ते झडकरी पुरुषोत्तमा. सांग आता, जे चांगलं असेल, जे योग्य असेल ना, ते आता तू देवा आम्हाला सांग. अशा प्रकारची विनंती अर्जुन भगवान परमात्म्याकडे करतो. भगवान परमात्म्याशी बोलत असताना अर्जुन म्हणतो की देवा, आता तू मला सांगितलं पाहिजे, कारण सांगणारा जर कोण असेल तर तो फक्त आणि फक्त तूच आहेस. मी तुझं शिष्यत्व पत्करलेलं आहे. शिष्यस्ते हम शादी माम त्वाम प्रपन्नाम. म्हणून शिष्याचा उद्धार करणं हे गुरुचं कर्तव्य असल्यामुळे देवा, तू माझा आता उद्धार केला पाहिजे, तू माझं रक्षण केलं पाहिजे, असं अर्जुन भगवान परमात्म्याला म्हणतो. या ओवीच्या माध्यमातून अर्जुनाचं प्राककथन माऊली ज्ञानोबाराय या ठिकाणी आपल्यासमोर मांडतात. या माऊलीच्या मंदिरामध्ये हा माऊलीचा
सोहळा, पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालू आहे. आणि जसं भगवान परमात्म्याला अर्जुन म्हणतो की आपदी रक्षिता, आमच्या आपदेमध्ये, आमच्या संकटामध्ये तूच आमचं रक्षण करणार आहे, तसं आपल्यालासुद्धा, आपल्या या जगावरसुद्धा कोरोना नावाचं एक महामारीचं संकट, खूप मोठं संकट आपल्या जगावरसुद्धा आलेलं आहे. म्हणून या संकटातून रक्षण करणारा जर कोण असेल ना, तर तो सुद्धा भगवान परमात्माच आहे, माऊली ज्ञानोबारायच आहेत. म्हणून आपणसुद्धा त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे, माऊली ज्ञानोबारायकडे, जगद्गुरू तुकोबारायकडे, सकल संतांकडे एकच प्रार्थना करूया की या संकटातून आम्हाला तुम्हीसुद्धा काय करा, आमचं रक्षण करा, अशी भगवंताकडे, माऊली ज्ञानोबारायकडे आपण प्रार्थना करूया. आणि याच ठिकाणी आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. या ठिकाणी मला सेवा करण्यासाठी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था यांनी जी संधी दिली त्याबद्दल संस्थेचं मी आभार मानतो. खऱ्या अर्थाने संस्थेचे आभार मानलेच पाहिजेत, कारण की त्या संस्थेमुळेच आज आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तनकार म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहोत, कीर्तनकार म्हणून फिरत आहोत. त्या संस्थेने आम्हाला खूप काही दिलेले आहे. म्हणून संस्थेचे आभार, या संस्थांचे सुद्धा आभार मानतो आणि मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.